यावर करी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका तुमचा दास त्याची आस पुरवावी सर्व मंगल मंगले सर्वात साधिके शरण दुर्मते गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते आषाढी आषाढी
देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आता आपले तो पारुनिया भले वरवै समू श्री गुरूंची हे नमस्कार आता सेवेसाठी घेतलेला अभंग महान जगमान्य देवमान्य जगदवंदीने श्री संत तुकाराम महाराज अशा महान संत महात्म्यांची अभंग रचना असून सेवा अधिकार संपन्न श्री संत मोतीराम महाराज ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज श्री संत मारुती महाराज श्री संत नरहरी महाराज या महात्म्यांची सेवा सद्बुद्धी देणारे संत महात्मे आपण शिवा चालत असलेला हा भूमी आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मोजे असणारे हिवरा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून अनेक भक्तवचन यांच्या देणगीतून सफल होत असणारा हा श्री संत देवकाबाई यांच्या 51व्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं अंतःकरणातून हा आनंद रूपी सोहळा आपण पूर्ण करीत आहात. सर्व गाववाल्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. उपस्थित महाराज मंडळीचे अभिनंदन. आदरणीय महाराज मंडळी, आदरणीय कलाकार मंडळी, आदरणीय माझा असणारा हा शेतकरी राजा, उपस्थित माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, कार्यकर्ते मंडळ, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, काळकरी, वारकरी, कष्टकरी, शेतकरी, अधिकरून पारेकरी, इनेकरी, देणगीदार मंडळी, पंक्तीदार मंडळी, बालदार, चौबेदार, सर्व भक्तजन मंडळी, आपण सर्वजण देवका मातेचे असणार शिशेगण परिवार आहात. आपण तनमन धन अंतःकरणातून मातेची सेवा करीत आहात. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. आदरणीय धीरजजी महाराज वसमतकर यांचे असणारे श्री संत मारुती महाराज यांचे वारकरी शिक्षण संस्थेसहित उपस्थित आहे. या सर्व वारकऱ्यांचं, या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. सर्वांचं नाव घेतलं असं गणित.
सर्वोत्तमी महाराज देवई माय महाराजावर होऊ नका. कारण ही मोठ्यांची सेवा आहे. सेवा म्हणलं की भाग्य आलं बरं का. तुम्हाला सेवा मिळती, आपण भाग्यवान आहात. साधूंची सेवा करायला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं, भाग्य लागतं. अनंत तुकोबाराय म्हणले, तुकारामाने माझ्या गुरुची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कारण दैवामध्ये असणारं सेवा असते. अरे आपण सर्व मोठ्या मधल्या मोठ्या महात्म्यांची सेवा करीत आहात. गेल्या 7-8 दिवसापासून हा उत्सव चालू आहे. इकडे नरळ विरोधलाही गेल्या 8-9 दिवसापासून असणारा हा सोहळा चालू आहे, उत्सव चालू आहे. आज त्या सप्तांची असणार तिथे सांगता झाली, आता इथे सांगत आहे. हा मोतीराम महाराजांना घालून दिलेला धडा आहे. कोण मोतीराम महाराज? जिथं भगवंताला नतमस्तक व्हायची वेळ यायची ती असणारे मोतीराम महाराज. काय करणार असे महान श्री संत देवकावा यांची पुण्य. कारण आपलं पुण्य म्हणून आपण त्यांच्या पुण्यतिथीमध्ये आहे. पुण्य संपल्याच्या नंतर काही करता येत नाही. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक साधून जवळ धरावं, नसेल तर देवानं जवळ धरावं. एक देवानं ईश्वरानं जवळ करावं, नाही तर संतानं जवळ करावं. पाळी पंढरीनाथ लळात्या शक्यतो असणारा माणसाला ईश्वरापर्यंत जायचंही कळत नाही. एक संतापर्यंत जायचं आपल्याला कळालं पाहिजे. अरुणच्या बातम्यानं हाती धरल्यावर अशी कामे होतात. अरुण या जुराय हा गावाला देवका मातेनं हाती धरली. काय कमी पडत पडणार नाही. दोन्हीपैकी एकानं जवळ केलं की माणसाला कोण्या गोष्टीची कमतरता पडत नाही. ते सांगू लागलो, एक तर देवानं हाती धरावं, एक तर संतानं धरावं. आणि
दोन्ही जरी नाही हाती धरलं तर मग घरची न धरा. पण संत हे विशेष. आणि महाराज त्या संतानं आमचं काम करण्यासाठी आम्हाला त्या संतानं जवळ करण्यासाठी नेमकं आम्हाला काय करावं लागेल. महाराज म्हणले त्या संतांचं तुम्ही असणारं चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आपण बसल्या जागावर जरी आपण देवकामाय म्हणलं ना पाप नावाचे लागते. कशाला? अरे त्या साधूचा परीक्षा झाला की पाप नष्ट होतं बरं का. अहंकार तांताची दशा कारटली संताचा तो संग आणि एवढे आपण असणारे किमया होण्यासाठी आम्हाला असणारे महाराजांच्याकडून उद्धार करून जायचा. मग महाराज म्हणले त्याचं तुम्ही असणार काय करा, चिंतन करा. काय होईल महाराज ते दुसऱ्या तुकड्यात म्हणायचं काय होईल तर महाराज म्हणले ताईच्या नावानं तुमचं पातळ जाईल. आपण एवढं पुण्यवान आहात, एवढ्या थंडीमध्ये इथं थांबला आहात. विशेष आमच्या लाडक्या बहिणी इथं थांबल्या. 100% हप्ता पडत पडला का नाही? सर्वात जास्त आमच्या महिला आहे. कारण असणारं देवईबाईच्या सेवेमध्ये तत्पर आहे. गंगाखेडला जनाबाई महाराज, त्यांच्यानंतर देवईबाई महाराज. हा अधिकार साधकाने प्रश्न केला तर तुम्हाला आहे. ज्या बातम्यांच्या चिंतनानं अंतावर जातो म्हणतात, पातळ जातो म्हणतात. नेमकं त्या बातम्याने काय केलं? अहो एखाद्याचं आम्हाला नाव घ्यायचंय.
पवित्र आहेत. अजून काय पाहिजे? अरे त्यांची काया पवित्र आहे, त्यांची वाचा पवित्र आहे, मन देखील पवित्र आहे. म्हणून तर महाराज म्हणे पवित्र तो रे हे दोरे अतुल करून जास्त बसून नाही. येतील बरोबर आमचं कीर्तन. लक्ष द्या. काया वाचा मन या महात्म्यांचं पवित्र झालं. आणि महाराज त्या महात्म्यानं नेमकं काय केलं? महाराज काय बोलले म्हणून कोणाच्याही मागे लागायचं नाही. ते बोलतात, ते वागतात, ते करून दाखवितात, ते संत असतात. पण बोले तैसे झाले त्याची वंदावे पावले. देव हुडकायची गरज नाही, देव स्वर्गात नाही. तर म्हणतात असं कसं? देव वैकुंठात नाही, काय करायचं वैकुंठाच्या? उगीची वैसावे नको वैकुंठीचा वास, अयतया सुखा देव वैकुंठात नाही, कारण वैकुंठ कोपट जुनात झोपडी नको अराळी मानवा. त्या वैकुंठातला असणारा देव कुठं असतो? गुंडेकर मंडळी संत सजून त्याच्या मनात आलं तर बरोबर गुंड हाणतात, नाही तर काय मनात नसल्या सोन्याचं हाणतात. गुंडेकर मंडळी काय समजलं आपलं? कुठं होतो? मला म्हणतात काय सांगू लागलो? मला कीर्तन काय सांगू लागलो? मला हो लाडक्या भाई त्या म्हणत्याल काही सांगू नको, आमचा हप्ता केव्हा पडतोय सांग. लक्ष द्या. देव वैकुंठात नाही, देव कुठाही. अरे आज शिवराय गावात आहे. देव कुठाही आज देवका मातेच्या समोर उभे. म्हणून महाराज किमया कशाने गमली? म्हणून महाराज म्हणले देव तया जवळी असे पापनाशी बसण्यापेक्षा देवई माय महाराजांचं दर्शन करा. काय होईल महाराज? देव वसती
संगतीत राहणं म्हणजेच आपलं पुण्य आहे. घरावी म्हणायची गरज पडणार नाही आहे इथल्या परिसरातली मंडळी, कारण आपण देवई माईच्या संगतीमध्ये आहात. देव मंदिरात बसलेला देवासारखा चतुर या जगात दुसरा कोणी नाही. पण देवई माईनं तो काहीच केला. देवई माईनं तो आपला केला. आपला तो एक देव. अरे एवढ्याच्या मनात येणारा तुम्हाला विषय लांबवायची नाही. गाडीनं येणारा सदनाबाई महाराज म्हणतात, सर्व खतरनाक मधला खतरनाक असणारा आमचा भगवान हा देव आम्ही बांधला. अनेकांचं चोरण करणारा असणारा चोरामधला चोर म्हणजे असणारा देव. जनाबाई महाराज म्हणले, आम्ही काय केला? धरीला देवई माई महाराजांना हा देव जिंकला. देव हृदयामध्ये असणाऱ्या जागा दिली, हृदयबंदी खाना केला. हात विठ्ठल अन्य असणाऱ्या देवाला अर्पण करू शकतात. देव त्यांच्या वाड्याच्या काळामध्ये त्यांचं आम्ही चिंतन केल्यावर आपल्याला शक्यतो देवाचं भजन करा की न करा, संतांचं देवई माईचं नाव घेतलं ना, दयाचा चिंतनी तरतील दोषी. महाराज म्हणजे जडतील राशी पातकांच्या. किती मोठं पाप असू द्या, साधूकड आपण गेलात ते राहत नाही. पण त्या साधूंच्या सगळ्यामध्ये तिथपर्यंत उतरावं लागेल ना आपल्याला. महाराज ज्या साधू महात्म्याला असणारा देव आपला केला, भजन केलं, नामस्मरण केलं,
तिथं देवाला नतमस्तक व्हावं लागतं, यात नवल नाही. तर आपण सर्व कलाकार मंडळी इकडल्या परिसरातले आहात, तुम्हाला जास्त अनुभव आहे. मोतीराम महाराज म्हणजे असणारे संत होते. श्री संत मोतीराम महाराजांना देखील आपला माता पुढे टेकवावा, देवईमाई महाराजांच्या चरणी टेकवावा. एवढा मोठा महात्मा जगभरात नाव आहे. परमात्म्याची निर्मिती तिथून आहे. पण एवढा मोठा महात्मा आज देवईमाई महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे. काय कारण आहे? ज्या वेळेस महाराजांना पाहितलं, प्रत्येक गावाला नेमा असायचे महाराजांचे, मोतीराम महाराजांचे कीर्तन असायचे. डबलीला परवा असे आणि जाता जाता तुम्ही मोठे भाग्यवान आहात, तिकडे आले. तुम्ही जे पाटाचा जो काकडा करतात ना, सुंदर करतात. आणि त्या काकड्याचं भजन देवईमाईने देवका मातेने करायचे. ते शब्द सुंदराची रचना पाहून अभंग ऐकून पुढे जाणारी डमणी माघार पडली आणि थेट देवका मातेच्या चरणाकडे आली. तो आवाज, तो शब्द रचना देवका मातेच्या मुखातून श्री संत मोतीराम महाराजांना ऐकले आणि कळालं, एक महिला असून साधू, एक स्त्री शक्ती असणार जागृत करायचं काम केलं असं जनाबाई महाराजांच्या नंतर तर देवका मातेने केलं. अरे जिथं ज्ञानाला झुकावं लागतं, जिथं संतांना झुकावं लागतं, जिथं देवांना झुकावं लागतं, एवढी मोठी किमया केली ती देवका मातेने. किती मोठा त्याग आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत उपवास, सावली या झाडे, वरबोडणी पाला, खावली विठ्ठला. ते मोतीराम महाराजांनी जाणलं, तुम्ही आम्ही जाणणारे कोण महाराज? अरे रंगनाथ गुरुजी, अरे नाव हे संपन्न, शास्त्र संपन्न सर्व आळंदीकर रंगनाथ गुरुजींच्या चरणावर लोटांगण घालीत होते. ते रंगनाथ गुरुजी कोणाच्या चरणावर लोटांगण घालीत होते? देवका मातेच्या. परिसरात आपण पाहता एवढा मोठा महात्मा रंगनाथ गुरुजी पण देवईमाईच्या दर्शनाची इच्छा करावी. काय केलं असं त्या मागणी पारखीला या साधून अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत उपवास. एक बाई असून ब्रह्मचारी, तिथं पुरुषाचा पुढचं बोलता येणार नाही मला. सर्व त्याग त्याला. संसारावर तर महाराज पाणी सोडलं, विषय नाही. संसाराच्या नावे दारुण या शून्य वाढता धर्म केला आणि जन्मभर चंद्रपुरीची वारी, पंढरीची वारी. म्हणून एक काकण मोतीराम महाराजांच्या पुढे जास्त भरल्या आणि एवढ्या मोठ्या बातम्यानं मग म्हणावं देवका माता जय म्हणावं. या बातम्यानं देखील असणारं नामस्मरण करावं. म्हणून तयाच्या चिंतनी धरती दोषी जळती राशी
पातकांच्या आजचा कितवा दिवस आहे? कुठचा आहे? 8 दिवसापासून चालत असलेला हा वेदने आपण या असणाऱ्या यज्ञामध्ये सोहळ्यामध्ये असणारा हात कारण साधून पाहितलं नाही जावं अथवा राहावं आपण देखील गावकरी मंडळी आपल्या शरीराची पर्वा न करता एवढं मोठे असणाऱ्या सवयीमध्ये आपण तत्पर असतात. करावं तेवढं कौतुक कमी पडेल. एक पाहुणा जर घरी आला तर व्यवस्थित सोयी होत नाही. एवढ्या माणसाची आपण करीत आहात. पुढे सगळ्या गावल्यांचं अभिनंदन करतो आणि त्याही आमच्या पंचकृषीतील त्याही गावकऱ्यांचे अभिनंदन. का तिथे दररोज पब्लिक असायची, दररोज ऍडजस्टमेंट केलं जायचं. तेवढी इकडे वारकरी तिथे तेवढीच वारकरी, दररोज सुख नाही म्हणा. एक दिवशी घरी आलेल्या पाहुण्याला आपण पाणी हातामध्ये देतालच का हे गॅरंटीने सांगता येत नाही. पण इथं सर्व जाग्यावर दिल्या जातात. म्हणून आपण कुठेतरी आपलं पुण्य देवका माता हा कोण आहे फक्त आपल्याला कळणं गरजेचं होतं. आपण कळाल्या म्हणून असणारा हा उत्सव. आता बाजूला एवढ्या मोठ्या मोठमोठ्या महात्म्यानं म्हणावं त्यांच्या नावानं पातक नष्ट होत. आपण का बरं म्हणू नये? दयाच्या चिंतनी करतील दोषी जळतील राशी पातकांच्या असा असणारा देवकाबाई मातोश्रीचा असणारा हा सोहळा, एकावन्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा हा सत्कार मोठ्या अंतःकरणानं प्रेमानं आपण करीत आहात. सर्वांचं मी अभिनंदन करतो. आदरणीय सर्व ही कलाकार मंडळी गेल्या 7-8 दिवसापासून इथे आहे. ही प्रेमाची मंडळी आमच्या एक चौकदार असतील, एक कलाकार असतील, मर्दंगी आमच्या आदिनाथ असतील, धीरज असतील, भगवान महाराज आदी करून पांचाल महाराज असतील, हे सर्व आदी करून मुंडेकर मंडळी सर्व आम्ही दिसल्याबरोबर जेवायचं सोडून येते. बरं का? हल्ला अहो आम्ही कुठे असू द्या, हे प्रेम सोबत न्यायचं. प्रेम घ्या, प्रेम द्या. म्हणून सर्वांचं मी अभिनंदन करतो. आदरणीय महाराज उपस्थित झाले, त्यांचे कीर्तन होणार आहे. आम्ही 7-8 दिवस झाला असणार थकलो म्हणता येणार. साधूच्या सेवेमध्ये थकवा नसावा. दररोज आम्हाला झोपायला 2 वाजत होते बरं का. लगेच 6 वाजता उठतो. कीर्तन झाल्यावर लगेच हरी लागला. आणि ते जे पूर्ण जे काम असतं मला कीर्तन झाल्यावर पूर्ण माझ्याकडे असतं वाटत. नंतर हरी लागले लगेच 8-9 दिवसाचा त्याच्या अगोदरापासून झोप मोड आहे. पण साधूच्या सेवेमध्ये कारण एवढा मोठा तुम्ही करीत आहात आम्हाला अभिमान. आम्ही झोपीचा न विचार करता इथपर्यंत पोहोचतो. तर आपल्यालाही मोठ्यांची सेवा घडावं तशी तर देवता मातेची सेवा. अरे आमचं जीवनच आहे त्या सेवेसाठी अर्पण. अजून काय पाहिजे? लक्ष द्या बरं का. झाला आपला संपलाय. काय सांगायलो, ज्या वेळेस आम्ही सभेमध्ये उतरलो मला कला येत नव्हतं. काय कमी मंडळी आत मी 10-10 हजार लोकांमध्ये कीर्तन करतो का त्याही ना हाती लागले.
मी बऱ्याच जणांना वाटतं हे साधारणचे पुत्र असाल, पण मी साधारणचे पुत्र नाही, लक्षात राहू द्या. मी मात्र असणार मोठ्यांचे पुत्र आहे. मी परमानाशिवाय वैशिवाय बोलत नाही बरं का. जानकर मंडळ आहात तुम्ही. समर्थागरचे शान दासी सर्वदती मान. अरे येडगबाळाचं पुत्र होण्यापेक्षा मोठ्यांचा पुत्र व्हा. अरे मोठ्यांच्या दारात पडून राहा. काय होईल? पडून राहील ते ठाई मुगाची संताचे पायी. काय परिणाम होईल? महाराज म्हणजे अरे जी पावर त्यांच्यामध्ये आहे ना ती पावर तुझ्यात आहे. काय करतात संत? अरे स्वतःच पद देतात तर अजून काय करायचं? कृपा कटाची न्याहाळीले आणि त्या माणसाला तिथं जाऊन पोहोचतात का? शिवेचं फळ आहे. म्हणून त्यांची नजर झाल्याबरोबर संत कृपा झाली, इमारत फळाली. बऱ्याच माणसाला वाटते देवकर महाराजांना चोपून राहावं. आता मोठ्याचं पुत्र चोपून राहते का? पुरेकर मंडळी. अरे श्रीमंताच्या पुत्र्याला हाड म्हणायला देखील काय असतं? हाड म्हणायला देखील जमत नाही. काय म्हणावं लागतं? पार्टी राव म्हणावं लागतं. मी देवई मायचा पुत्र आहे. कसं कारण मोठ्यांच्या दरबारातलं सॉल म्हणल्यावर महाराज मोठी किंमत आहे. म्हणून ज्या व्यक्तीला देवई माई हाती धरले तिथे काय अडचण येणारी का? काही होऊ शकत नाही. आम्ही काय करीत, मी काही ग्रंथ बघत नाही. फक्त मी देवई माईचं नाव घेतो, देवई माईची सेवा करतो. तयाच्या चिंतनी परतील दोषी जळतील राशी पातकांच्या. साधूचं नाव घेतलं की पाप राहतो, दोष राहतो. अहो दोषाला थारात नाही, असं नाही. पाप जवळ येतात नाही, पाप दूर जातात. महाराज पण साधूचं चिंतन केल्यावर निश्चितपणाने आम्ही साधू होऊ का? अरे साधू होण्यासाठी जास्त काही लागत नाही. फक्त ते साधू कळाले पाहिजे. आपण त्यांच्याकडे गेला तरी ऑटोमॅटिक लक्षात येतं संत मिळाले, कळणे गरजेचे. ही संत मिळावत का कळावत? बोला, बोलतात का नाही? कळावेत, मिळावेत बी, कळावेत बी, कळावेत. संत मिळाले पण कळाले नाही, काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. सापडला हिरा, बांधला मेंढराच्या गळ्याच्या, मग नाही.
देवका माता भेटावर पण त्यांची मती कळावी. आम्हाला तुम्हाला कळाले मिळाले एवढे भाग्यवान झाला. देवाला आणावं लागतं, तुम्हाला यावं लागतं. संत येतात. संत स्वतंत्र असल्यामुळे त्याला अडचण नाही. देव असून स्वतंत्र नाही. ऐका, देवाला आणावं लागतं तरी देव स्वतंत्र नाही. संत येतात म्हणजे स्वतंत्र आहे. येणार देखील कोणाच्या मना बोला संताच्या बोलतात का नाही? नळदला मेल्या माणसाला तिथं बोला येतात. आता देव स्वतंत्र का संत स्वतंत्र? संत स्वतंत्र. येणं देखील मनावर संतांच्या आणि जाणं देखील मनावर कोणाच्या? संतांच्या. आता खरं कीर्तनाला याचं म्हणलं कोणाच्या मना? तुमचं बायकोच्या घरच्या बरोबर मालकीने सांगावून घेणार. कुठं निघाला? देवाई माईचा कीर्तन बाय घरी बसला बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला. डबल सीट हल्ली की सुटला. अरे देवाई माय महाराज आपल्याला मिळाल्या पण होत्या तेव्हा नाही कळाल्या. तेव्हा जर कळाल्या असल्या आपणच संत झाला असलो. बरेच जण आमच्या भागात मला म्हणतात, महाराज आम्ही मारुती महाराज सांगतो. कशाला होता नेमकं तू? मारुती महाराज सांगा डिझेल हाना होता गाडीतला होता कसा? तर तुला जर मारुती महाराज कळाले असले तर तूच मारुती महाराज झाला असला ना. आम्हाला बऱ्याच मंडळी आमच्या तिकडे म्हणतात बरं का मागा आम्ही देवाई माईच्या संघ होतो. देवाई माईला पाहितलंय म्हणजे नेमकं होता कशाला? पोटीतल्या खारका वाटे हाना होता काय नेमका? अरे तुला जर देवाई माई कळाल्या असल्या तर आज तू देवाई माई झाला असलास ना. अरे करणं गरजेचं आहे म्हणून त्यांचं चिंतन करा. तयाच्या चिंतनी धरतील दोषी धरतील राशी पवित्र असणारा साधू आहे. अरे साधूला कोणकुंडी पाय साधू गोडत लागतो. बरेच महाराज कमतरता पडत तसा गुळ कुणकुंडी खा कसा लागतो? गोड. साखर बोला गोड म्हणा गोड. अजून सर्वांगी साखर आवडी महाराज असणार साखर कुणकुंडी जरी खाली तर गोडच लागती. गुळ कुणकुंडी खाला तर गोडच लागतो. ऊस कुणकुंडी खाला तर गोडच लागतो. साधू कुणकुंडी काय करा? साधू कुणकुंडी घ्या. कसा आहे साधू? सर्वांगी साखर आवडी गोड दिवाळी पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर आवडी गोड मन पवित्र तो देह वाणी पुण्यवंत दोरे असूत सर्व काळ. महाराज पवित्र असणाऱ्या महात्म्यांचं तुम्ही चिंतन करा. तुम्ही पवित्र होताल, तुम्ही पुण्यवान होताल. इथपर्यंत आम्हाला पोहोचायचे मग करा त्यांचं चिंतन. मला दयाच्या चिंतनी करतील दोषी जळतील
सुंदरासी पातकांता सालाबाद चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे पुरा सर्वांचं पुनः एकदा अभिनंदन करतो. याच ठिकाणी रजा घेतो. बरे काय जास्त वेळ न घेता बोलायचे प्रयत्न केले. कलेक्टराकडे गेल्यावर व कसं घ्यायचं काम पडत ना बरं का बरं का वकिलाच्या याच्यात जास्त घ्यावं लागतं. कलेक्टराचं काय काम असतं एक सही मारली की काम संपलं बरं का. आमच्याकडे काल सर्वात मोठे वरिष्ठ साहेब आले म्हणून एक जरी शब्द बोलला की पूर्ण फायनल होत असतात. म्हणजे राजा बोले असा हा जास्त कीर्तन करावं असं नाही बोलला असलं. सर्वांचं मी अभिनंदन करतो. देवाईबाईच्या सेवेमध्ये आपली हाजरी लागावं म्हणून मी जीवाची वडाताण करून इथपर्यंत पोहोचत असतो. सर्वांचं अभिनंदन करतो. याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सर्व कलाकारांचं अभिनंदन. याच ठिकाणी झालेली शिवा सर्व चरणी संत महात्म्यांच्या चरणी देवईबाई महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि शिवला परिणाम देतो. ज्ञानेश्वर